दरेकरजी, खरं तर यापूर्वी आपला प्रवास जो आहे तो मनसेमधून सुरू झाला होता. मनसेमध्ये राज ठाकरे यांचे एकेकाळचे आपण सहकारी राहिलात. 13 पासून सुरू झालेला प्रवास आज शून्यावरती येतोय. अमित ठाकरे यांचा देखील पराभव होतोय. काय आपली प्रतिक्रिया, काय याची नेमकी कारणं असू शकतात? मला वाटतं राज ठाकरे लोकप्रिय नेते आहेत, वक्तृत्वावर त्यांची कमांड आहे. हं. परंतु आताच्या निवडणुका ह्या संघटन, आयडियॉलॉजी आणि विकास यावर त्या ठिकाणी लोक बघताना आणि निवडताना दिसत आहेत. कारण आपण बघाल की आम्ही जेव्हा निवडणुकीला आता सामोरं गेलो तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सामोरं गेलो की केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून विकास होतोय. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी मोदी साहेबांनी दिला आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आम्ही वेगवेगळ्या गरिबाच्या कल्याणाच्या योजना आणून, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, शेतकरी असेल, सर्व छोट्या घटकांना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम असेल आम्ही केलं. त्याचबरोबर प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर यावर त्या ठिकाणी काम झालं. एका बाजूला अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड असे मोठे प्रकल्प येत आहेत आणि गरिबांची काळजी करतो आहे. त्याच्यामुळं विकास. दुसरा त्या ठिकाणी विचारधारा. आपण बघायला की आम्ही एक आहे तो सेफ आहे हा नारा त्यांनी दिला देशाच्या एकात्मतेसंदर्भात. आणि त्याच्यामुळे ही आयडियॉलॉजी की आपल्या देशात आपण एकत्र राहिलं पाहिजे, काही विघातक शक्ती त्या ठिकाणी एकवटून जर देशहिताच्या आड येत असतील तर तो नारा त्या ठिकाणी दिला, तो लोकांना त्या ठिकाणी रुचला. त्याच्यामुळे विचारधारा ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरली. आणि सगळ्यात महत्त्वाचं यशाचं जर कारण भारतीय जनता पार्टीचं कुठलं असेल तर संघटन. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, JP नड्डा साहेब, अमित भाई, शिवराज सिंग चौहान असतील, नितीन गडकरी साहेब असतील, अगदी देवेंद्रजींपर्यंत सगळ्या नेत्यांनी आमच्या मेहनत घेतली, परिश्रम घेतले. असं कुठलाच पंतप्रधान या जगात आपण पाहिला नाही की निवडणुकीच्या आदल्या दिवशी बूथ अध्यक्षांशी संवाद सांगतो की बूथवर तुम्ही फिरताय का, लोकांना बाहेर काढताय का. आणि दुसरं, आमचा जो विचार परिवार आहे त्या विचार परिवारांनी त्या ठिकाणी जागते रहो अशा प्रकारे मतदान परिष्कार मोहीम राबवली. मताचा टक्का त्यांनी वाढवला. एका बाजूला संघटन आहे, विचार परिवार आहे, त्यामुळं खालपर्यंत आम्ही प्रत्येकाच्या घरात पोचलो. केवळ त्या ठिकाणी मोदी साहेबांची भाषणं, अमितभाईंची भाषणं, आमच्या नेत्यांची भाषणं, देवेंद्रजींच्या सभा यावर अवलंबून न राहता विचार पुढे नेला, विकास केला, लोकांशी संपर्क साधला, आमच्या लोकसभेला झालेल्या चुका दुरुस्त केल्या. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि कसं झालं, राज ठाकरे साहेबांनी 150च्या वर उमेदवार उभे केले. त्याच्यामुळे एवढा निवडणुकीची यंत्रणा, पसारा, त्याला पुरं पडणं, ते पोचणं, संघटन लागणं. मला वाटतं 50 जागा जर केल्या असतात, 20-25 कॉन्सन्ट्रेट केले असतात तर अशा प्रकारे अनेक कारणं त्या ठिकाणी आहेत.